आज आपण येईल जालना बाजार समितीमध्ये आणि आपल्यासोबत आहे सचिव साहेब, त्यांच्याकडून जाणून घेऊया थोडक्यात जी तूर आहे तिच्या संदर्भात अधिक माहिती। सर, आता सोयाबीनची काय म्हणते, तुरीची आवक कशी सध्या बाजार समितीत? तुरीची चांगल्या प्रकारे आवक सुरू झालेली आहे आवारामध्ये, आणि याच्यामध्ये काळी, लाल आणि पांढरी तूर मोठ्या प्रमाणात येत आहे। बरोबर। याच्यामध्ये आपण जे बघू राहिलो पांढऱ्या तुरीमध्ये किंवा तूरमध्ये मॉइश्चरचं प्रमाण जास्त असल्यामुळं तरी शेतकऱ्यांना विनंती की थोडी तूर वाळवून वगैरे आणून जा, थोडी साफसफाई करा, तुरीमध्ये कचरा आणि फुटलेली तूर त्याच्यामुळं रेटमध्ये 78 ते 80 पर्यंत तूर गेलेली आहे। तसंच खालचा भाव 6700 पण आहे, मध्ये जी ओलावा आहे, काळी कचरा आहे किंवा फुटलेले दाणे, त्यामुळे तुरीच्या भावामध्ये तरी सर्व शेतकऱ्यांना विनंती की त्यांनी शेतामध्ये किंवा आपल्या जशी परिस्थिती झालं त्या हिशोबानं तूर वाळवूनच आणावं, त्यामुळं शेतकऱ्यांना चांगलाच भाव मिळेल त्या हिशोबानं चालू आहे। बरोबर आहे, बरोबर। चालतं, धन्यवाद। या ठिकाणी जे आपले जालना बाजार समिती सचिव होते त्यांनी शेतकऱ्यासाठी एक आव्हान केलं की जी तूर आहे आपली ती वाळून आणावी, जेणेकरून शेतकऱ्याला 2 पैसे जास्त मिळेल आणि शेतकऱ्याचा फायदा होईल। कारण की शेतकरी काय करतो, गडबडीत माल आणतो, परिणामी शेतकऱ्याचं मग 400 ते 500 रुपये क्विंटल मागं नुकसान होतं व शेतकरी नाराज होतो। त्यामुळे शेतकऱ्यांना पूर्वतयारीनिशी मार्केटमध्ये यावं व माल वाळून आणावा, जेणेकरून शेतकऱ्याचा फायदा होईल। आणि या ठिकाणी आपले जे सचिव साहेब आहे ते बी पूर्ण स्टॉप आपल्या मार्केट कमिटीच्या बाजार समितीमध्ये राहतो, वेळोवेळी त्यांचं सगळं सहकार्य राहतं मार्केट कमिटीचं, शेतकऱ्यांना तसंच आडत दुकानदारांना पण, आणि सगळं काम पारदर्शक पद्धतीने चालतं। धन्यवाद। या व्हिडिओमध्ये थांबूया, आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। जय जवान जय किसान।